आणि भगवंत माझ्या सीताई साहेबांसोबत राज दरबार बघण्यासाठी पोहोचले. तो दरबार ज्या वेळेला बघत असताना मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादा, गुमास्ता हे सगळ्यांची पद दाखवली, ठिकाणं दाखवली, खुर्च्या दाखवल्या. इथे मी बसणार सीते, इथे लक्ष्मणजी बसतील, इथे भरतजी बसतील, इथं शत्रुघ्न बसतील. सीते तुझं स्थान ते आहे, उर्मिलेचं स्थान ते आहे, श्रुतकीर्तीचं स्थान ते आहे, मांडवीचं स्थान ते आहे. त्या चौघींची आसनं दाखवली. आम्हा 4 भावंडांची आसनं आहेत. इथं सुमंत नावाची प्रधान बसतील, वा, इथे गुमस्ता बसेल, इथे मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादा, हे सगळ्यांची अधिष्ठान दाखवली. घरी गेले, माझ घरात आले. माझ घर कळेल का? ज्यानं मराठीत MA केले त्याला तर लक्षात यावं माझ घर कशाला म्हणते. ज्यानं मराठीत MA केले त्याला जर माझ घर सांगता येत नसल तर ज्यानं याला MA पदवी दिली त्याला हाणायला पाहिजे. कारण काय झालंय, पांचट पदव्या अंगाला चिटकून घेणारे ते किती पांचट असते त्याच्यापेक्षा पांचटांना पांचट पदवी देणारे किती पांचट असते. विठाला 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 राजे हो, या संप्रदायात कॉफी चालत नाही. या संप्रदायातल्या पेपरमध्ये कॉफी चालत नाही. किती जरी संवेदनशील सेंटर असू द्या परीक्षेचं. आमचा मित्र इतका आडमोठ होता, त्यानं चष्म्याच्या दांडीत कॉफ्या नेल्या. चष्म्याच्या दांडीत. आता ती दांडीच किती मोठी होती. चष्म्याच्या दांडीत 2 कॉफ्या अशा बरोबर हे केलं. त्यानं बसलो. काय हुशार आहे म्हणलं तू. ते म्हणला आई डोकंच आपलं, त्याचा विचार करा. मी म्हणलं या सेंटरला कॉफ्या चालत्याल, वारकरी संप्रदायामध्ये विटेवरच्या मालकासमोर कॉफी चालत नाही. काय बोलता म्हणे. काय झालं ना चालायला. आणि कोण बघतंय. म्हणलं विटेवरच्या मालकानं, काशीतल्या मालकानं प्रत्येक माणसासोबत गार्डिंगला 2 माणसं ठुलेत. ते रात्रंदिवस झोपत नाहीत. झोपच नाही त्यांना, झोपच नाही, झोपच नाही, झोपच नाही. कोण आहेत. चित्रगुप्त भय सकल सुधा भय व्याप्तीन ति जायन्ते गुप्तर चित्रर भय जायन्ते लिखित सकायति जायमना विन्मक भयतति पापाग्नयो छंद भयायति जायन्ते पुण्यति कालम सकल जनाय पुण्यति कालम सकल जनाय पुण्यति कालम सकल जना व्याधि भयायन सकल छुदे छंद पराभय जायन्ते पराग्न भयतति व्यालाक्षाय चित्र भयायनि गुप्त जनो चित्र भयायनि गुप्त जनो चित्र भयायनि गुप्त जनो नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा पिणाऱ्याला लिहिलंय का? काय एखाद्या नशा करणाऱ्याला लिहिलंय. चित्र आणि गुप्त नावाचे 2 प्रत्येकाच्या सोबत 2 माणसं दिले. त्याच्याकडे कॉफी चालत नाही. हा काटेकोरपणानं नाविन्यपूर्ण ज्याच्यामध्ये पदवी दिल्या जाते तो वारकरी संप्रदाय. खालच्यांनी दिलेलं नाही बरं का, वरच्या मालकांनी. असो, माझ घरात प्रभू रामचंद्र गेले. राणी वसावलांना माझ घरात पोचले आणि सीतेला विचारलं. त्यांच्या धर्मपत्नीला, ती जगाची मालकी नव्हती. नामदेवराय पायाची सेवा का मागतात. सीते एक विचारू. बोला प्रभू. दरबार कसा वाटला ग माझा तुला. प्रभू खूप छान, खूप छान, खूप छान. थोड्या वेळाने विचारलं. सीते एक विचारू. तुला दरबार पटला. हो प्रभू. तुम्ही केलेला राज दरबार, काय मंत्र्यांच्या खुर्च्या, काय महामंत्र्यांच्या खुर्च्या, काय प्रधानाची खुर्ची, काय तुमच्या सिंहासन आहेत. काय वाटलं गुरु प्रभू. किती नाविन्य आहे त्या दरबारात, किती नाविन्य. 2दा विचारलं. तिसऱ्यांदा प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं ही दरबाराला नवाजते पण इथून नवाजित नाही. इथून नवाजायली. कोण. सीताई साहेब. ओठातून नवाजतात, जिभेतून नवाजतात, अंतकरणातून नवाजत नाहीत. आणि तिसऱ्यांदा अत्करे गुरुजी विटेवरच्या मालकाने प्रभू रामचंद्राने विचारलं. सीते एक विचारू.
तुला खराच दरबार आवडला? तिसऱ्यांदा तोंडातून वाक्य नाही पडलं सज्जनांनो, डोळ्यातून पाणी आलं. जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभू रामचंद्राने प्रश्न केला, सीते दरबार किती चांगला आहे का वाईट आहे फक्त सांग ना, तू रडते कशा करता? ऐका ना प्रभू, दरबार खूप सुंदर आहे, पण एक विचारू का? मी 6 महिने 26 दिवस तुमच्या बाजूला राहिले, रावणाच्या अशोक वाटिकेत राहिले, तितका काळ तुमच्यासाठी कसा गेला? कसा गेला? राजे हो, एकांतात डोळ्यातून पाणी आलं प्रभूच्या. सीते विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, तो मी आहे. आणि माझ्या प्रपंचात थोडीशी विगुंती निर्माण झाली, मला कसला आनंद होता ग. तू राजा रावणाच्या अशोक वाटीमध्ये 6 महिने 27-26 दिवस होतीस. मी एकटा भटकंती करत होतो तुझ्यासाठी, झाडा झुडपाला हात लावून शोक करत होतो. ऐका प्रभू, तुमच्यापासून मी 6 महिने 26 दिवस बाजूला गेले, एक एक दिवस मला कल्पासारखा वाटत होता. माझ्या अंतकरणात किती दुःख असेल. चला, कर्मनो गहनो गती, योग घडला सीतादेवी, हे माझं प्रारब्ध होतं. तुमचं काय प्रारब्ध असेल असो, पण या दुःखातून आपल्याला बाजूला कोणी काढलं तर तोंडातून रात्रीच्या मध्यरात्री एक शब्द पडला, ते नाव निघलं पवनसुत मारुतीराय. महाराज, विश्वाच्या मालकाचं दुःख निवारण करण्याची ताकद मारुतीराय ते. उद्या त्यांचा प्रगट दिन आहे, तो जन्मोत्सव सोहळा आहे उद्याचा. काय म्हणायचं सीते तुला? प्रभू, सर्वांना तुमच्या दरबारात स्थान आहे, माझा हनुमंत तुमच्या दरबारात कुठेतरी असावा, त्याला सुद्धा एक बारीकशी खुर्ची द्या, द्या त्याला बारीकशी खुर्ची द्या, द्या 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 द्या. मारुतीरायचं चिंतन सांगणारा गिरगावचा बाळू महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यात फिरायलाय. त्याच्या पायाला आजार असल्यामुळे लोक त्याला सोपा बसायला टाकायलेत. मारुतीरायचं चरित्र सांगणारा गिरगावचा बाळू, आणि त्या मारुतीरायला आपल्या दरबारात खुर्ची नाही. या विश्वातला कोण असा वारकरी आहे तो कीर्तनातून मारुतीरायचं नाव उघडू शकतो? असू शकतो का शिवाजी बाबा असू शकतोय? नाही नाही. कारण या संप्रदायाच्या मालकांनी मारुतीरायला खांद्यावर घेतलंय. आळंदीतल्या मालकाने वाणी खर्च केली, ते मूर्तिमंत शंकरू. ध्वजावर कोण अधिष्ठित? प्रत्यक्ष शंकर आहेत मारुतीराय. देहूतल्या पैठणच्या मालकांचं मगाशी वाक्य सांगितलं, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणच्या मालकांचं वाक्य. राजे हो, देहूतले मालक तो लोटांगण घालतात, शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जी शब्द वापरतात आदरवाचक शब्द आहे. जी नवऱ्याला जी म्हणणार बाई आहे का हातवरी कर बर म्हणतील. तिच्या चपलाचं मंदिर बांधितो मी, मग नवऱ्याला जी म्हणत नाहीत काय 5-25 महाराज चिरून खाल्ली तरी तुम्हाला पुण्य भेटतं का? फुकट गरदा आहे नुसतं. हो, नवऱ्याला मालक म्हणणारी कोणती बाई आहे? एकही नाही. पप्याची माय, अपप्याचा बाप, यमुनीचा बाप, भाग्याचा बाप, दाशाचा बाप, गुरख्याला बोलायली का? आणि कशाला कीर्तन ऐकायचे? तुमच्या पापानं कीर्तनकार जळते उभे. कशाला सत्य करायचे? सत्य करायचे कशा करता? महाराज श्रीमंत करण्यासाठी. तुम्ही असेच सोनाराच्या नळीवाणी नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. मी सुरुवातीला चोंबाळलोय तुम्हाला, पण तुम्हाला माहितच नाही किती रगिले होत. मी त्या सप्त्याला मोठा म्हणेल. उद्या 25 पोरायने आदरणीय गुरुवर्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गायीची सेवा आणि मंदिराचा जीर्णोद्धार करणारा महात्मा
मायबापानं सोडून दिलेले, मायबापानी सोडून दिलेले मतिमंद लेकर, ज्यांच्या कोपऱ्या कापऱ्याला आळ्या पडल्यात, अशा लेकरांसाठी कीर्तनाचे रामायणाचे पैसे पुरवणारा महात्मा, त्या महात्म्याच्या हाताने उद्या 51 पोरायनं माळी घाला. तुमच्या सप्त्यातली माती चाटी तुम्ही, माती या मंडपातली माती चाटतो तर सप्ता मोठा झाला. उद्या पाचपोर बाबाच्या हाताने 51 पोरायनं माळी घाला. 51 पोरायनं. गिरगावच्या बाळूची शपथ आहे तुम्हाला. तर तुमचा 50वा गोड झाला असं समजायचा. नाही तर काय करायचं, फक्त तुमचं अन्नदान कामाचे, बाकी फक्त तुम्ही आम्हाला श्रीमंत केलं खपक्या पाकिट देऊन. तुम्ही काय घेतलं? तुमचं तेल गेलं, तूप गेलं आणि हाती धुपाटणं आलं. कशाला करायचंय आगाऊपणा? इथं बसलेल्या 105 बायकांनी तंबाखू सोडा तर सप्ताह सफल झाला. नाही तर कवडीचं पुण्य नाही तुम्हाला, कवडीचं पुण्य नाही. 105 बायकांनी. मी पाचपोर बाबांना सांगतो, तंबाखू सोडणार बायकाला उद्या पाया पडू द्या. आणि तुम्ही सुद्धा नोंद करा कोणत्या कोणत्या सोडणार आहेत. आणि त्यांनी सांगावं, महाराज आज तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, उद्यापासून तंबाखू खाणार नाहीत. 105 बायकांनी. आणि नाहीच जर सोडली तर सुनायला विनंती करतो, झालेलं पोरग 5 वर्षापासून म्हातारीला दाखवायचं नाही. कारण तंबाखूचा इतका घाण वास असतो मला माहिती आहे. मै मसड मेली 90,000ची. हो, 90,000 रुपयाला मसड आणली सोमनाथ राजे. 90,000ला ती काय कीर्तनाच्या पैशाची नव्हती, तुरीच्या पैशाची होती. आणि शेतातले पैसे म्हणजे रक्त टाकावं लागते, घामाच्या रूपात तवा निघत असतं शेतातून माल. इथं कोणी राजकारणी बसले असतील, हात जोडतो तुम्हाला, महाराजासाठी गाडी थांबू नका. पण शेतकरी राजा जर दिसला असेल तर तुमची गाडी वेगात असताना गाडी थांबवा, काच खाली करा आणि शेतकऱ्याला खुशाली विचारा. शेतकऱ्याला खुशाली विचारा. तुम्हाला चालता येत नाही तो पंढरपुरातला मालक खुर्ची देईल, पण शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्या. कारण शेतीतून मोती काढण्यासाठी कष्ट हा शुल्लक शब्द आहे. हो, कष्ट हा शुल्लक शब्द आहे. रक्ताचा घाम करावा लागतो आणि रक्ताचा घाम करून काळ्या मातीत टाकावा लागतो. त्यावेळेला विश्वाला जगण्याची मोती तयार होतात. तो फक्त कारखाना शेतकरी राजाकडे आहे. आणि त्या तुरीचे पैसे 90,000 रुपये दिले, मसड आणली. मी रगील माणूस आहे, मी बाजारात दूध काढ. हो, नाही तर मसडा विकणार लय माणसं काय करतात माहितीये का, ते बिबे असे इस्त्यावर टाकतात आणि म्हशीच्या कासाच्या खालून धरते धोपण. त्या बिब्याचा वाफारा द्याला की कास सुजती. घेणार येडपट असल्यावर ते म्हणतो लय खपक्या कासेगड सुजलीन सुंबळ्या. हो ना, ती का दुधाची आहे का, ती बिब्याच्या वाफाऱ्यान सुजलीन. ते कळत असतं. साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला अक्कल नसती किती साखर खावा आणि डबा घेऊन किती बऱ्या जावा. ही अक्कल ज्याचा जन्म शिमग्यात झाला का त्यालाच असती. ज्याचे जन्म दिवाळीत झाले का त्याला कळत नसतं. दिवाळीत शिमगा कळाला ना, बापाच्या जीवावर उड्या हाणतात ते दिवाळीतले आणि स्वतःच्या जीवावर उड्या मारतात ते शिमग्यातले. विठाला विठाला विठाला. सकाळी सकाळी 6:30ला बाजाराला गेलो मंठ्याच्या. काढा म्हणलं धार, 9.5 लिटर दूध निघलं. मी म्हणलं रात्री आणि काढ नसल म्हणून दोन्ही टायमाचं 9.5 पैसे देऊन टाकले. ठरलं, त्याला सांगितलं 7 वाजता तो म्हणला महाराज लांब जायचंय, माझ्या गाडीने सोडीन तुला, पण 7 वाजूस तर बाजारात थांब. 7:15ला पुन्हा धार काढी 9.5 लिटर. 90,000 पोरी 500 इनाम. मसड घरी आणली. पोरायची माय म्हणली मोठी मसड आहे. पोरायची माय म्हणजे बायको. तुम्ही पुन्हा विचारताना कोणाला म्हणलं पोरायची माय, कोण उगा घामे असा तुम्हाला. म्हणलं चांगली मसड आहे, इकी जाऊ नको दूध, जितकं लागन तितकं लेकरायला. आणि कोणी वारकरी आला त्या चहा करी जाय येड्यावानी, हात नको आखडी जाऊ. हो, पॅरालिस होईल एखादीशी. इतकी येडपट नाही माझी बायको, तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलो, पण तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला ओला सन्म्यानला आपण दूध काढाव. पहिल्यांदा चरवी घेतली, बकेट घेतलं. म्हणलं मसड नवीन आहे, सर्वा घालाव कळवा. पण मसड काय हालत नव्हती, चांगली गुणवान मसड होती.
वघारू सोड पण पानाच येईन. 19 डॉक्टर बोलिले. ते म्हणले हिला काय झालंय कळच ना. सगळं तपासलं हिचं, हिला ताप नाही काय नाही काय नाही, पाना कस काय सोडीनं. एक वयस्कर डॉक्टर होतं. ते म्हणलं महाराज एक पर्याय, तुमच्या शेजारी कोणी तंबाखू खातं का? मी म्हणलं हो आमच्या भावकीतलीच बाई आहे. आणि म्हणलं ती अशी खाती संध्याकाळी झोपताना खातीन पहाट थुकती. अशी काही माणसं येतो झोपताना तंबाखू इथं ठुतेत आणि सकाळी उठल्यावर थुकतेत. बापरे इतकं तंबाखू प्रेम. आणि ती बाई त्या दिवशी शेण आणायला गेली. तिच्या तोंडाचा वास घेतला तेव्हापासून म्हशीनं पानाच सोडा नाही. खरडेलं उदाहरण सांगतो. मग 90,000 रुपयाची मसड किती मोठी असेल हो. मग तंबाखू खाणार बाईच्या तोंडाचा म्हशीनं वास घेतला तर ती पाना चोरी ती. तर 1-1.5 वर्षाच्या लेकरानं तोंडाचा आजीच्या वास घेतल्यावर त्याला किती चक्रा येत्या हो. आणि त्याला लहानपासून विष खाची सवय लागन. ते पाणी टाकून पिणारच नाही मोठ्या पाणी. हा ते तर ढकन उघडायच्या आधी हानीन. आणि पुन्हा आजी म्हणती महाराज माझा नातू चांगला होणार नाही, तू या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. तो तंबाखू खाऊ खाऊ त्याचे मुके घेतलेत ना लहानपणी, तर तू या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. 105 बायकांनी तंबाखू सोडा. गिरगावकर तुमच्या छपला सगट पाया पडतोय. 105 बायकांनी. पाचपूर बाबाला सांगा आम्ही तंबाखू आजपासून सोडली. लय पुण्य लागन माझ्या माईनं. हेवा ज्याच्या पोरानं व्यसन करू नये असं बापाला वाटतंय, बापान पण बिड्या नाही फोकाव. कारखान्याचं बॉयलर पेटल्यावर आणि जेवण झाल्यावर थुतरा लिहिस तुला इथं. पुन्हा म्हणतो महाराज पोरग भयकल नाही तुला वाजिणार आहे. लायकी नाही आपली. आपण व्यसन सोडा. काय कशासाठी सपतेत, कशासाठी सपतेत. चला पुढे. माझ घरात प्रभू रामचंद्र आहेत इथपर्यंत आलतो ना. मालक ज्याच्यामुळे तुमच्या आणि माझ्या मधातला दुरावा दूर झाला, मला तुमची आणि तुम्हाला माझी भेट ज्यानं करून दिली त्याचं नाव आहे मारुतीराय. त्या मारुतीरायला आपल्या दरबारात खुर्ची असा. ठीक आहे 15 दिवस मुहूर्त लांबीला. मुहूर्त काढायला घरचेच माणसं होते. महर्षी वशिष्ठ घरचे माणसं होते. महर्षी वशिष्ठ काढला मुहूर्त पुढचा. 15 दिवसामध्ये स्वर्गातली लोक आमंत्रित केली. स्वस्ती श्रीचे महाराज आमंत्रित केली. आणि कसलं शिवासन टाकावं मारुतीरायला शिवासन तयार केलं. त्या शिवासनाला हत्तीच्या दाताचे पाय बसले. हस्तिदंत सुवर्णाची तपकडी आवडली. आसनवरी काय टाकावं पांघरून, म्हणजे राजहंसाच्या पंखाची गादी टाकली. राजहंसाचे पंख का वापरले, मोराचे नाही वापरले. मोराचे पंख फक्त 2 गोष्टीसाठी पंढरपुरातल्या मालकानं त्या पंखाला प्रियता दिली. एक, इंद्र ढस 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 रडत होता म्हणून 33 कोटी देवाचे. याचा विस्तारपूर्वक सांगत नाही, फक्त मोजकं सांगतो. आणि सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते, त्याच्यामुळे काही बाकीच्या कोण घेत जा. एकट्याच गिरगाव करायला कशाला दळीता. त्या इंद्रा मयुराच्या रूपात होता. ते फार मोठी कथा वेगळी आहे. म्हणून ते पंख पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात माथ्यावर घेतलं. माथा शोभे मयूरपिंछा सुंदर सोबत होत. महर्षी व्यासांची विनंती केली. इंद्राने मयुराच्या रूपात मी एक चुकीचं काम केलं, याबद्दल मला माफ करा. विश्वात प्रत्येक मयुराकडे पाहत असताना शापात्मक पापात्मक दृष्टीने पाहतोय. प्रभू मला माफ करा. विश्वातले ज्ञानी तुम्ही आहात. इंद्राला होकार दिला आणि महर्षी व्यासांनी मयुराचं पंख घेतलं आणि विघ्नहर देवता गणपती बाप्पाच्या हातात दिलं. आणि गणपती बाप्पाला सांगितलं या पंखाने आता महाभारत लिह. 1.25 लाख श्लोकाचं महाभारत लिहिलं. 1.25 लाख भारत केले निर्माण, तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान. समूळ सांगा मजला पूर्वज कथन, जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. 1.25 लाख श्लोक मोराच्या पंखाने लिहिले. चला अजून कुठं कुठं मोराचं पंख प्रिय ते पुन्हा कधीतरी बघू.
एरवी कुठलाही पंख अंगाखाली घ्यायच्या पात्रतेचं नाही. राजहंस का निवडला? या भारतीय संस्कृतीमध्ये, भारत देशामध्ये 6 पक्ष्यांची वर्णी आली. 6. त्याच्यातले 4 नाव मला आत्ता पाठ आहेत. 2 पाठ व्हायचे राहिलेत. मी करणार पाठ येणाऱ्या पावसाळ्यात. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात गेलं की घेऊन जात असतो ग्रंथ. दिवसभर चालायचं, संध्याकाळी घंटा अर्धा घंटा वाचायचे. त्याच्यात ते 2 पक्ष्यांची नाव वाटेल. पण आज एकच सांगतो, तो त्या 6 पक्षापैकी एक पक्षी आहे, काही पण खात नाही. त्याचं नाव आहे राजहंस. कावळे ढोपरा कंकर तितिरा, राजहंस चारा मुक्ताफळ. मुक्ताफळ खातो तो राजहंस, बाकी काही खात नाही. पोपट माहिती ना तुम्हाला? पोपट इतका चालू आहे. अर्घे नावाच्या काडीनं गावरान मदानं 6 महिने जर त्याची जीभ घासली, रोज सकाळी 2 मिनिटं 4 मिनिटं त्याची जीभ घासायची पोपटाची. तो तर धरायचं दाबून आणि त्याच्या जिभेला मध लावून अर्घे नावाच्या काडीनं त्याची जीभ घासायची. 6 महिन्याच्या नंतर पोपट म्हणतंय, राम राम पाहुणेराव, या पाहुणेराव, असा म्हणतो पोपट. पण ह्यो पोपट्या सोयाबीनवरच्या आळ्या खातो. खाणं नाही सोडित त्यो, म्हणून नाव नाही. 6 पक्षी आहेत, त्याच्यापैकी राजहंस नावाच्या पक्षाची पंख मारुतीला बसायला टाकली. अहो संन्यासी बसणार आहे त्याच्यावर, संसारिक नाही बसणार, संन्यासी. आणि किती निष्कलंक संन्यासी. ज्या संन्याशामुळे द्वापार युगातले मालक वाचले. कृष्ण परमात्मा कोणामुळे वाचलेत माहितीये? मारुतीरायामुळे वाचले. धुरंधर अर्जुन कोणामुळे वाचले? मारुतीरायामुळे वाचले. मारुतीराय जर ध्वजावर बसले नसते तर पहिल्याच दिवशी सुटलेला बाण, त्या बाणाच्या व्यापानं समुद्र असा खळखळ उकळत होता. फक्त मारुतीरायानं शमन केलं. अर्जुन आणि कृष्ण परमात्मा वाचले. ही ज्याच्यात ताकद आहे तो संन्यासी, त्याला बसायला टाकायचे. 7व्या अवतारातला संसार एक शपथ पुरावा सांगतो. राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पुरे कभी काम नहीं होते. मारुतीराय जर प्रभू रामचंद्राच्या सोबत नसते तर एकही 7व्या अवतारातलं काम व्यवस्थित घडी बसली नसती. इतकी ज्याची कृपा आहे त्यांना बसायला टाकायचे. आणि राजहंसाचे पंख का? अधिकारी यती योगी जपी तपी अनुरागी. एकतर वाघाचं आसन करतात, एक तर मृगाचं आसन करतात. वाघाचं का करतात? वाघाशिवाचं का करतात? कारण त्यांच्या अंगी शूरत्व आहे. त्याच्या अजून 6 गोष्टी आहेत. कामान व्याप्ती जे येसू, विशंती चत्वारो स्थित कामा, दिनत्रय अष्टप्रहरेषु यत केशरी व्याघ्राती भय व्याप्ती. फक्त खाली येऊन सांगत नाही, माझं वय कमी आहे आणि ह्या पुढे बसलेल्या आहेत, म्हणून याचा अर्थ खाली येऊन सांगत नाही. माफ करा, बैठकीत ऐकायचं असेल तर सांगू. विठाला विठाला म्हणून वाघाचं आणि शिवाचं कातड साधून अधिष्ठीन केलं. हरणाचं का केलंय शिवाजी बुवा? याचं कारण आहे, हरिण हे श्रवण याच्यामध्ये फार तात्विक आहे. एकाग्रतेमध्ये हरिण अत्यंत फार टवटवीत आहे. त्याचं कातड. अजून 3 गोष्टी आहेत, एक सांगितली. त्याच्याकरता हरणाचं चामडं वापरत असतात. आणि फक्त राजहंसाच्या पंखाची गादी का? राजहंसाचे पंख काम संपल्याच्या नंतर पडतात. जोपर्यंत काम त्याच्या अंतःकरणात आहे का तोपर्यंत पंख पडत नसतात. एक ऋतू ठरलेला आहे 6 ऋतूपैकी. त्या ऋतूच्या 4 दिवसामध्ये राजहंसाचा कामनेचा काल असतो. सारस नावाचा पक्षी आहे. या सारस नावाच्या पक्षाला फक्त 9 दिवस वर्षात 9च दिवस काम व्यतीत करता येतो. याच्या व्यतिरिक्त त्याला त्याच्या पत्नीशी संग करता येत नाही. कावळ्याला जीवनात फक्त एकदाच पत्नीशी संग करता येतो, याच्या व्यतिरिक्त करता येत नसतो. कधी कधी वाची जाण पुराण. भंगिऱ्या भुंगऱ्याला चॅटिंग करता मोबाईलवर तुम्ही 3-3 वाजूस तर, जे सकाळी पाणी नेत नाहीत त्याला. आणि काय फायदा आहे त्या नालायकाला चॅटिंग करून? काय अर्थ आहे का साहेब? मला सांगा. त्याला बायका कदरल्या, त्याला तुम्ही म्हणतात काल कुठे गेलता? मसनात, उद्या तुला नेणार आहे. त्याच्यापेक्षा केवढाले मोबाईल येत राजू तुम्ही. नशिबान माणसं आहे. मी तरी फुटक्या नशिबाचा आहे, मला बारीक आहे. पण असू द्या, आपला मोबाईल ब्रह्मचारी आहे. याच्यात दुसऱ्याचं काही येत नाही आणि याच्यातलं कोणाला जात नाही. तुमच्या मोबाईलचा लय बेभरोसा. चुकीचं बटन दाबल्यावर जे जाऊन पण दुसऱ्याला जातं. त्याच्यामुळे आपलं बरं घ्यायला काय, माझ्याकडे पैसे आहेत भरपूर. या मी मसड 90,000ची घेतो म्हणल्या, मोबाईल केवढ्याचा घेईन. पण आता म्हातारपणी मला गाऊन घालायचा नाही. विठाला विठाला काम संपल्याच्या नंतर राजहंसाची पंख पडतात.
आणि कामना विरहित पडलेली पिच्छ एका पवित्र संन्याशाला आसन म्हणून बसण्यासाठी टाकण्यासाठी स्वीकारले. तयार झाला आसन. आले मारुतीराय. आल्याबरोबर सुमंताने स्वागत केलं. समोर आल्याच्या नंतर एका बाहूला प्रभू रामचंद्राने धरलं, एका बाहूला शेष भगवान लखनलालजीने धरलं. समोर एक आसन होतं, त्या आसनावर उभं केलं आणि ओवाळलं. कोणी माहितीये? ब्रह्मांडाच्या मालकीनीनं. सीताई साहेबाच्या ताटात सोन्याची निरंजनी आहे. स्नेहसूत्रेश वन्नी जायते. स्नेह म्हणजे तूप, सूत्र म्हणजे वात, वन्नी म्हणजे अग्नी. नेह सूत्र वन्नी ती जायते. दीपकर ज्योतिरस्ततेवचा यत दीपकरो सर्वस्थिता पुनितो भय व्याप्ती जायते यत दीपको सर्व संस्कृतो भारतास्ततेवचा. आपल्याकडे दिव्याला प्राधान्य, तरी पण पाश्चिमात्य संस्कृती आपल्याकडे काही नालायक लोकांनी स्वीकारली. वाढदिवस दिवे विझून करायलेत. वाढदिवस शास्त्रात आहे का नाही हे काही एवढं मी इचकणार नाही, पण आपल्याकडे दिवा विझणं हे अपशकुनाचं लक्षण आहे. इथं बसलेले बऱ्यापैकी शेतकरी आहेत. नसले शेतकरी तरी शेतीतल्याच गव्हा ज्वारीच्या भाकरी खातात, इतकं तरी ध्यान आहे. तुमच्याकडे 50 क्विंटल सोनं 50 क्विंटल चांदी असली तर सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी काय कोण्या सोमल्याला खाता येत नाहीत. अरे अजय असतं काच काही नाही. गहू ज्वारीच्याच भाकरी खाता हे लक्षात ठेवा. विठाला विठाला शेतकरी राजा. आता हे हार्वेस्टर निघले, तसंच रानात घालणं ते भरलेलं तसंच आरतीत नेऊन रिचीनं. काय मर्यादा होती पहिली. आजही काय असे शेतकरी आहेत, कशाही कुठल्याही यंत्रानं शेतीतलं पीक जमा करा, पण 4 का होत नाही पोतडे बैलगाडीत घरी आणायचे किंवा ट्रॅक्टरनं घरी आणायचे. घरी आल्याच्या नंतर त्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला हळीत गंध लावायचा, अक्षदा लावायच्या. पहिले बैलाला गंध लावायचे होते, आता ट्रॅक्टर आले, येऊ द्या यंत्रयुग आहे. आणि मग त्याला ओवाळायचं आणि त्यानं ते पोतं उसवायचं आणि त्याच्यातल्या 2 पशे त्या मालकिनीच्या ताटात टाकायचे. याला फार मोठं एक शास्त्र होतं. नका चुका करू. ठेवा जुनं. कोरोनानं शिकेले जुन्यावर याचं. 1,18,00,000ची गाडी पाहिली एका माणसाची म्या, त्याच्यात बिस्लरी होती खापराची. मी म्हणलं साहेब 1,11,00,000ची गाडी आहे तुमची, बिस्लरी खापराची कस काय? प्लॅस्टिक मधलं पाणी पिणं बंद केलं. आले जुन्या आले आता गाडग्या. हो, आता चांगल्या शहरामध्ये खापराची कुकर इकायलेत, खापराचे तवे भेटायलेत. आले माणसं जुन्यावर. लोकांना माहित आहे आपण जुन्यावर नाही आलो की लवकर रामनाम सतय. यालेत लोक. ज्याच्याकडे पैसे ठेवायला जागा नाही त्याने सकाळी रोड जाम केला. माणसं आले जुन्यावर आल्यावर. मी लांब काल्याला जातो ना, सगळ्यात श्रीमंत माणसं पहाट 1 11 1 2 12 1 3 13 सकाळीच पळायलेत. त्याची तर 200 नोकर आहेत. आले जुन्यावर. त्यांना माहित आहे चलावंच लागेल. यावं लागते जुन्यावर. ज्या बाईच्या घरी धुण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, तिनं सकाळी रोड जाम केला. इकून नाक दाबील, तिकून कान दाबील, इकून तुत्तर दाबील. मी आणलं काळ्या मातीव जाय द्वारका, तुझ्या अंगावर ट्रॅक्टर जाईन ऊसाचं. यायनं रोड टॅक्स भरलाय, व्यायामाचा टॅक्स थोडा तो डांबरीवर भरलास. तिकडं जायनं काळ्या मातीत, इकडं पाय लांबीनं, तिकडं हात लांबीनं. हे भेव वाटायला माणसायला. आता याले जुन्या माणसं. विठाला वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता. नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी नामदेवराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. थोडासा कडक आवाज. छान आहे.
या भंगाद्वारे नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात. राजे हो, मागणं हे वारकरी संप्रदायात अनुचित आहे. मग आज तर नामदेवराय मागतात, पण कधी मागावं, कोणी मागावं, काय मागावं, किती मागावं, कशा करता मागावं, ही मागण्या कळतात ती अष्टादश संत आहेत. जी मागणी नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागतात ती मागणी पूर्ण करत असताना विटेवरच्या मालकाला तिळ मात्र त्रास नाही. आपल्या मागण्या वेगळ्या आहेत, पुढच्याचा घामच निघतो. हलकट मागण्या आहेत आपल्या. ते काही शास्त्र पुराण वेद कसल्याही प्रकारची मर्यादा न पाळता मागण्या त्या माणसांच्या असतात. राजे हो, संध्याकाळचा ठिकाणा नसला तरी कोणाच्या पुढे हात पसरत नाही ती व्याती संतांची असती. देवानं किती जरी दिलं ना, राजा होया भिकारी सबको पैसे की बीमारी. भिकारी असेल, ग्रामपंचायतचा सदस्य, सरपंच, सोसायटीचा मेंबर, चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, आमदार, खासदार, मंत्री, संत्री, सगळ्यांना ती बिमारीच असती. कारण आपण संतांच्या यादीत नाहीत ना, आपण माणसांच्या यादीत आहेत. मागत नाहीत ती संत आहेत, मागतात ती माणसं आहेत, आणि मागायला लावतो तो जगाचा बाप आहे. त्याच्या चौकटीतून कसे बाजूला सरकते ते पेपर तपासित राहते, आणि त्याच्या चौकटीत जे बसतात ती संत असतात. त्याच्यात नामदेवराय आहेत. मग संप्रदायाची चौकट न मोडता मागणी आहे, चरण सेवा अखंडित. हे जगदानंद कंद जगतपती, मला फक्त तुमच्या पायाची सेवा पाहिजे. पुन्हा वास द्यावा पंढरीचा, मला पंढरपुरात जागा पाहिजे. पुन्हा सदा संग हरिदासाचा, मला संतांची संगती पाहिजे. मालक हुशार आहेत विटेवरचे मालक. देव चतुर, देव चतुर, जाणोनी अंतर वर्ततसे. चतुर आहे जगाचा मालक. मालकाने सांगितलं माझ्या पायाची सेवा पाहिजे, देऊन टाकतो. पंढरपुरात वास्तव्य पाहिजे, देऊन टाकतोय. संतांची सेवा पाहिजे, संगती पाहिजे, देऊन टाकतो. याच्याकरता तुम्हाला कोण्या जातीत जन्माला घालू? विटेवरच्या मालकाने नामदेवरायांना विचारलं, तुम्हाला जातीत कोण्या जन्माला घालू? नामदेवरायांना सांगितलं, देवा माझा तसा काही आग्रह नाही. कारण या पवित्र देशात एक पण अशी जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायली. या भारत देशात अशी एकही जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत. प्रत्येक जातीत दारू पिणारी माणसं आहेत, आणि प्रत्येक जातीत माणसं चांगले आहेत. कोणी ना कोणी त्या जातीत चांगला असतो. प्रत्येक जातीत चांगले, प्रत्येक जातीत वाईट माणसं. म्हणून जातीचा काही संबंध नकोय देवा. जन्म हो का भलते याती, परेमिन चुके हरिभक्ती. देवा मला कुठल्याही जातीत जन्माला घाल, पण मात्र मला हरिभक्त कर, वारकरी कर. नामा म्हणे कमलापती, हेची द्यावे पुढता पुढती. नामदेवराय म्हणतात, हे जगदानंद कंद जगतपती, मला तुमच्या पायाची सेवा पुन्हा पुन्हा द्या. पंढरपुरात वास्तव्य पुन्हा पुन्हा द्या. संतांची संगती पुन्हा पुन्हा द्या. मी हरिभक्तीत राहावं हे पुन्हा पुन्हा द्या. मला सारखं सारखं हेच देऊन टाका. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला हा सुवर्ण महोत्सव ग्रामस्थ वरुडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना, वरुडी ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानयज्ञ
नामयज्ञ आणि अन्नदानाचा यज्ञ. ज्ञानयज्ञ याच्याकरता विवेक संपन्न जे सात्विक सदाचारी पुण्यशील वक्ते आहेत ते समाजाला ज्ञान देत असतात. आणि ज्या सप्तात विना उभा आहे तिथं नामस्मरण आहे. आणि अन्नदान तर सकाळी तुमच्याकडं 10 वाजल्यापासून सारखं अन्नदान आहे. प्रत्यक्ष अन्नपूर्णेचं वास्तव्य. असा नाविन्यपूर्ण सोहळा तुम्ही करता. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची पताका तुम्ही रोवली. गेल्या 50 वर्षापासनं चालत असलेली ही परंपरा. मी तुम्हाला याच्याकरता धन्यवाद देतोय. मला आमंत्रित केलं म्हणून नाही. रोज कीर्तन आहेत. मला नाही चोंबळायचं नादन, चोंबळणार पण नाही. 30-35 वर्षापूर्वी अत्यंत बिकट परिस्थिती होती. मला चांगलं कळतंय. माझा स्वभाव बऱ्यापैकी मंगलाष्टक म्हणत असताना अक्षिदात खडे टाकून मी काही अक्षिदा उधळीत नव्हतो. म्हणून मला शक्यतो बरेच लोक लग्नाला नेत होते. लहान होतो त्यावेळेस. पण फालक्यावर बसून मी जायचो. पण 25 लग्न लावल्यावर एका लग्नात कुठेतरी नुकती असायची. आणि असं वाटायचं त्या नुकतीवाल्यानं 4-4 बाऱ्या येत जावं, पण ते येतच नव्हतं. ते लवकर यावं म्हणून ती पटकन नुकती संपून टाकायची, पण ते येतच नव्हतं बेटा. कारण ती करतच नव्हती. लय मोठी परिस्थितीत नाजूक होती ना. मग 50 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल तुमच्या गावातली. आता मोठ्या उल्हासाने तरुण मंडळी या सप्ताहात सहभागी आहे. राजेहो, तुम्हाला धन्यवाद देतो, याबद्दल दुमत नाही. पण थोडासा विचार करा. 50 वर्षापूर्वी या गावातल्या बुजुर्ग लोकांनी हे रोपटं लावलं. त्यांना प्रणाम करा, त्यांना मुजरा करा. 50 वर्षापूर्वी ज्यांनी या सप्ताहाचं रोपटं लावलं, या सप्ताहामध्ये सहकार्य केलं, कन्या आंबाड्या घुगऱ्या याच्या पंक्ती दिल्या असतील, त्याच्यातली काही माणसं कालवश असतील, देवाच्या दारी गेले असतील. राजे हो, त्यांना हा सोहळा पाहिल्याच्या नंतर आनंद वाटत असेल. पण एक विनंती करतोय, सगळ्यांनी अंतःकरणामध्ये 2-4 सेकंदापुरतं का होत नाही, पण 50 वर्षापूर्वी ज्यांचं योगदान या सप्ताहात होतं त्यांच्याकरता आदराने मान वाकवा. स्वर्गातले पितर तुम्हाला आशीर्वाद देतील. विठाला 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 या सप्ताहाचं प्रेरणास्थान असणारं भगीरथ महाराज असतील, मार्गदर्शक आदरणीय पंढरीनाथ नाना असतील, नामदेव बाबा शिंदे असतील. या महात्म्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने चालत असलेला हा सप्ताह वरुडी ग्रामस्थ मंडळी जेवढ्या आडनावाची असतील तेवढ्यांना धन्यवाद देतो, प्रणाम करतो. तारखेच्या संदर्भात तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं सोमनाथराजे हिवाळे संपर्क करत होते, त्यांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टीम त्यांचीचे, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय आमचे शिवाजी आबा आहेत, त्यांनाही धन्यवाद. गायन क्षेत्रातलं तज्ज्ञरत्न आदरणीय तुळशीरामजी गुरुजी आतकरे असतील, तथा तुळशीरामजी गुरुजी दाभाडे असतील. आडनाव एक केलं तर बरं होईल दोघायचं. दोघांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज असतील. वा, हरिभक्तीपरायण आमचे लहाने महाराज असतील, सागर महाराज, पांडुरंग महाराज, उमेश महाराज, इनेकरी बाबापासून. इनेकरी बाबा थोडंसं इकडं सरका, जरासं मागच्याला आनंद वाटेल. हा, छान छान छान. घ्या जर आसन इकडे घ्या. वा, छान, खुश झाले बघा मागचे. काय होते, वरच्याला सगळ्याला तर मग हे यायला, खालच्याला काहीच नाही. हे डिझेल जाळून आलेत ना. विठाला विठाला विठाला. गोड असं ज्ञानेश्वरी पारायण आहे.
150हून अधिक पारायणकर्ती मंडळी बसलेली आहेत. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय विश्वाच्या कल्याणार्थ केलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी, या ग्रंथाचं वाचन या सप्ताहात 150हून अधिक वारकरी पारायण करता बसलेत. त्यांना सुद्धा प्रणाम. मला वाटतंय नानांनी चरित्र सांगितलं कोणतं, तुकाराम महाराज. माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय देहूतल्या मालकांचं चरित्र आदरणीय नानांनी सांगितलं. त्यांच्या मुखरविंदातून तुम्ही तुकोबरायचं चरित्र श्रवण केलं. वा वा वा, धन्यवाद. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं हा महत्वाचा विषय. आता काय झालं माहितीये का, सप्ते मोठे व्हायलेत, पण ज्ञानेश्वरी पारायण आणि गाथ्याचं भजन बऱ्याच सप्त्यातून काढून टाकलं. ज्या सप्त्यातलं ज्ञानेश्वरी पारायण आणि गाथ्याचं भजन संपलं तो सप्ताच नाही, तो सप्तात नाही होऊ शकत. 5 तरी गाथ्यावरच्या अभंगाचं आवर्तन व्हायलाच पाहिजे, तो सप्ताह आहे. किमान 4-5 तरी ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसवायचे, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं आवर्तन व्हावं, तो सप्ताह आहे. सकाळी विष्णू सहस्रनाम व्हावं, सकाळी काकडा व्हावा, कीर्तन झाल्यावर रात्रीचा जागर व्हावा, त्याला म्हणतात अखंड हरिनाम सप्ताह. आणि ह्या 2-3 गोष्टी जर काढल्या तर खंड नाम सप्ताह. अखंड शब्द लावता येत नाही त्याला, खंड खंड सप्ताह. पण ज्ञानेश्वरी पारायण आहे, भजन आहे, अन्नदान आहे. पुनश्च तुम्हाला धन्यवाद देतो. आणि रोज वाटून वाटून कीर्तनाला आलं पाहिजे. गावकऱ्यांची फजिती केली तुम्ही, पडदेवरी करायला लावले. एकाच दिवशी इतके आहेत, आज काय तुम्हाला बंडलं गं उसत का बाळूच्या कीर्तनाला? विठाला विठाला असो हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात, देवा तुमच्या पायाची सेवा द्या. माझ्या विटेवरच्या मालकाने नामदेवरायाच्या प्रपंचाची दखल घेतली. अत्यंत परिस्थिती नाजूक होती. थोडासा विको कमी, थोडासा दखल घेतली, फार मोठी दखल घेतली, फार मोठी दखल. भगवान विटेवरनं खाली उतरले, नामदेवरायाच्या मानावर मान टाकली. राजे हो, कोणाला म्हणायचं भगवान? अहो, ज्याच्याकडे जराशे पैसे झाले त्यानं खांद्यावर हात टाकला की माणूस भर जेवत नाही. साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला, साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला. अरे हो साहेब, बटन दाबून जे दिवशी ज्याला मारता येतो का त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि कोणाचा हात खांद्यावर पडल्यावर प्रसन्न होत जाऊ नका. खांद्यावर हात तर एक तर संतांचा पडावा, अन्यथा देवाचा पडावा. मतलेचे हात कोणाचेच चांगले नाहीत. आणि प्रापंचिक बाबतीत जर सांगायचं झालं तर आई बापाचा हात पाठीवर पडावा. हे मधलेचे हात भरकेच असतेत रे. ते आपले कपडे भरिते, डोकं भरिते, त्यानं भरका हात डोक्यावर ठेवा आणि त्यानं हात काढा की आपल्या डोक्यावर माशा बसत्यात. आणि काय त्याचे हात तुम्ही किंमत करता. विनंती करतोय, कोणाच्या पुढे शेपटी हली जाऊ नका. हलवायच्याच असत्याल तर संतांच्या पुढे हलवा, देवाच्या पुढे हलवा, देव भलं करील. कोणालाही मोठं म्हणी जाऊ नका. मी नेहमी सांगत असतो, झाडाखाली सोयाबीन वाळत नाही, पण झाडाखालच्या सोयाबीनला शेंगा लागत. झाडाखाली कापसाचं झाड वाळत नाही, महिनाभर पाऊस नाही पडू द्या. झाड वाळत नाही कापसाचं झाडाखालचं, पण बोंड लागतच नाही. झाडाखाली ऊस वाळत नाही, किती पाणी द्या, 4 कांड्याच्या वरी कांडच लागत नाही. मोठाली झाडं बारकाल्या झाडाला मोठं होऊ देत नाहीत. याला बी टाळ्याच वाजवायले. मग जे मोठाले झाडं बारक्याला मोठं होऊ देत नाहीत, जी मोठी झाडं बारक्या माणसांना मोठं होऊ देत नाहीत, त्या मोठ्या झाडांना कशाला पाणी लावता तुम्ही? कशाला चोंभाळीता त्याला? आपल्याला मोठं केलंय संतांनी.
आपल्यावर कृपा आहे जगाच्या मालकाची. त्या मालकाला मोठं म्हणा, त्या संतांना मोठं म्हणा. काबाड कष्ट करून आपल्याला तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं. झाड मुळावाट पाणी ओढतंय आणि पानांना सुकू देत नाही, फुलांना सुकू देत नाही, कळीला सुकू देत नाही. तशी वाटेल ते काबाड कष्ट करून नाना प्रकारचा मलिदा जमा करून आपल्या लेकरांना मोठं करतात. ते आईवडील आपल्यासाठी मोठे, त्यांचे आपल्यावर उपकार येतं. कधी लक्षात ठेवायचं. खालच्यांची हात, खालच्यांची शाबासकी एवढी काय नसती, ती टोकापर्यंत नेत नसती आपल्याला. नसती नेत ती योग्यता नाही त्यात शाबासकीमध्ये. कल्पना करा, विश्वाचा मालक मानावर मान टाकतोय. ही सर्व सत्ता ज्याच्या ताब्यात आहे. राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग गोठे, राहिली अहंता मग गोठे. वृक्षाची हे पान हरे जाती सत्ता, हे पान हरे जाती सत्ता. वृक्षाची पान हरे जाती, वृक्षाची हे पान हरे जाती. राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग गोठे, राहिली अहंता मग गोठे. पानधाराचं त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, त्याला जगाचा बाप म्हणतात. त्या विश्वाच्या मालकानं मानावर मान टाकली. राजे हो, मान टाकली. रडू लागले प्रभू. नामदेवरायच्या अंगावर साधे कपडे होते, देवाच्या अंगावर पितांबर होता. नामदेवरायने धाडस केलं वा, आणि अंगावरच्या साध्या कपड्याने उपरण्याने विटेवरच्या मालकाचे डोळे पुसले. प्रभू का रडता, कशा करता रडता? नामा बाळा, तुझ्या घरातून चंद्र दिसतोय रे. नामा तुला झोपडे रे बाळा, तुझ्या घरातून चांदण्या दिसतात. घर चंद्रमोळी. इतकं साधं घर आहे नामा. मला असं वाटतंय मी तुला घर बांधून देतोय. नकोय तेव्हा, मी जेवढं मागितलं तेवढं देऊन टाका, मला घर नकोय. का नकोय? किती दिवस टिकन देवा ते घर? बरं ठीक आहे, घर फार दिवस जरी टिकलं तर मला घरात किती दिवस ठेवतेन? जिवंत आहे तोपर्यंत. तुम्ही किती फुशारकीनं घर बांधा, किती फुशारकीनं घर बांधा, आपलेच पोट्टे आपल्याला कालांतरानं घरातून बाहेर काढतेत. एक जण म्हणला कसं काढतेन? गिरगावकराच्या गोळ्या संपल्या मेल्यावर मधात फुकतेत का छताव फुकतेत? काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. नामदेवराय म्हणतात देवा हे नाश पावणार घर आहे. आणि न लगे माईक पदार्थ, अष्टादश संतांपैकी एका संतांचं वाक्य. हे नाश पावणार घर देऊ नकोस, हे पदार्थ नाश पावणार आहे, नकोय. पद ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते सुद्धा नकोय. फक्त मला तुझ्या पायाची सेवा पाहिजे, चरण सेवा अखंडित, याच्या व्यतिरिक्त काय नकोय. भगवान विचारतात नामदेवा, माझ्या पायाची सेवा मागतात, फायदा काय? तर माझ्या देहूतल्या मालकांचं वाक्य, विश्वातले जेवढे सुख आहेत का तेवढे भगवंताच्या पायावर आहेत. तुझे पायी सुख तुका म्हणे काही न मागो अनेक, आणि तुझे पायी सुख सर्व आहे. देवा जेवढे सदाचारी पुण्यशील पावन सात्विक लाभदायक जेवढे सुख आहेत का तेवढे तुझ्या पायावर येतं. तुकोबा राय म्हणतात, नामदेवराय म्हणले देवा याच्याकरता मला दुसरं काही नकोय, फक्त तुझ्या पायाची सेवा पाहिजे, नकोय दुसरं मला काहीच नको. पायाची ताकद आहे का? उद्या माझ्या मारुतीरायांचा जन्मदिवस आहे, प्रगट दिन आहे. या विश्वातल्या 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी उद्याच्या तिथीला जन्माला आले, ज्याला आपण हनुमान जयंती म्हणतो. उद्याच्या तिथी हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मारुतीरायांचा जन्म फार मोठं नाविन्यपूर्ण रत्न. किती अनन्यसाधारण महत्व. मारुतीरायाला वेद सुद्धा गातात, मारुतीरायाला शास्त्र गातात, मारुतीरायाला पुराण गातात, आणि मारुतीरायाला खांद्यावर घेऊन नाचतोय वारकरी संप्रदाय. का 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 तर वारकरी संप्रदायातले मारुतीराय मुख्य आहेत. येऊनी जन्मला मरकोट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ,
ऐसा पापिष्ट कोण आहे. देहूतल्या मालकांचं वाक्य. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ मारुतीराय. आणि त्या मारुतीरायाचा जन्मदिवस उद्याचा आहे. देवाच्या पायाची ताकद आहे का. प्रभू रामचंद्रांनी राजा रावणाला मारलं आणि अयोध्येमध्ये परत आले. राज्य दरबार बघितला. दरबार बघितल्याच्या नंतर लक्षात आलं सगळं खिळखिळून गेलंय. 14 वर्ष 27 दिवसाच्या नंतर दरबार पाहिला, पूर्ण खिळखिळून गेला. आपण सगळा बदलून टाकावा. साऱ्या खुर्च्या काढल्या, सिंहासनं काढली, सगळं काढलं आणि पूर्ण नव्यानं सुरुवात केली. पूर्ण नव्यानं सुरुवात केली. आणि ज्या वेळेला ही नव्यानं पूर्ण सुरुवात झाली, अशा वेळेला एका रात्री सीताई साहेबांना प्रभू रामचंद्राने हाती धरलं आणि सांगितलं, सीते आपल्याला राज दरबार बघण्यासाठी जायचंय. काही हरकत नाही म्हणे. प्रभू